कार्यक्रमाच्या सेकंड हाफमध्ये आता आपण बघणार आहोत देवलोक. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. आपल्या सर्वांवर आपल्या आईवडिलांप्रमाणे, आपल्या भावा बहिणींप्रमाणे निस्वार्थरित्या प्रेम करणारे, आपल्या पालकांप्रमाणे आपली काळजी घेणारे म्हणजे सर्व देव. स्वर्गातील विविध देवदेवतांना वंदन करणाऱ्या काही रचना आता आपण बघणार आहोत. मूषकावर आरूढ असणारा, हातात मोदक धरणारा, गळ्यात जानवं घालणारा आणि सर्व विघ्न दूर करणारा असा तो महागणपती. या सादरीकरणामध्ये आपण गणपती आणि कार्तिकेय यांच्यातील एक संवाद बघणार आहोत. एकदा झालं असं की गणपती आणि कार्तिकेय खेळत होते. खेळता खेळता त्यांच्यामध्ये थोडंसं भांडण झालं. आपल्या दोघांपैकी श्रेष्ठ कोण या विषयांवरून त्यांच्यात वाद सुरू झाला. ते दोघंजण आपल्या आईवडिलांकडे म्हणजे शंकर पार्वतीकडे गेले आणि त्यांनी त्यांचा वाद त्यांना सांगितला. यावर शंकर पार्वती म्हणाले, तुमच्या दोघांपैकी जो सगळ्यात आधी या ब्रह्मांडाची एक प्रदक्षिणा पूर्ण करेल तोच सर्वश्रेष्ठ असेल. शर्यत सुरू होताच कार्तिकेय मोरावर आरूढ झाला आणि ब्रह्मांडाची प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाला. आणि गणपतींनी मात्र आपल्या आईवडिलांभोवतीच एक प्रदक्षिणा घातली आणि तिथेच थांबून राहिला. काही वेळाने कार्तिकेय परत आला आणि गणेशाला पाहून त्यांनी विचारलं की तू इतक्या लवकर ब्रह्मांडाची प्रदक्षिणा पूर्ण देखील केलीस. त्यावर गणपती म्हणाला की माझे आईवडील, आपले आईवडील हेच आपल्यासाठी ब्रह्मांड असतं. त्याच्यामुळे मी त्याच्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण केली आणि मी ही शर्यत जिंकलो. सादर करत आहेत आपल्या पाषाण ब्रांचमधील आयुश्री, महेश्वरी, ईशना, निया, आहाना, शिवाया, मेघाली, दुर्वा, रिवा आणि ध्रुवी, ज्या केवळ गेली 6 महिने आपल्या नृत्य संस्थेत नृत्य शिकतायत. तर आपण त्यांचं निरागस सादरीकरण आता बघूया आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सुरुवात करत आहोत देवलोक. वंदित महागणपतिं स्मरामि